हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण या चर्चासत्राच्या माध्यमातून किंवा प्रश्न विश्लेषणाच्या माध्यमातून संभाव्य ते अतिसंभाव्य प्रश्न, एमपीएससी प्राध्यापक भरती, अधिव्याख्याता भरती, जाहिरात क्रमांक 114, 115 आणि त्याबरोबरच सेट परीक्षा, नेट परीक्षा, महत्वाचे IMP प्रश्न विश्लेषण किंवा आपण त्याला म्हणूयात संभाव्य ते अतिसंभाव्य प्रश्न विश्लेषण पाहत आहोत. हे आपलं तिसरं सेशन आहे, भाग 3 आहे, ज्यामध्ये आपण प्रश्न आणि विश्लेषण पाहत आहोत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना ऑल एक्झाम कट्ट्या अंतर्गत कोर्स परचेस करायचा असेल किंवा टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर त्यांनी गुगलला किंवा गुगल प्ले स्टोअरवरील ऑल एक्झाम कट्टा सर्च करायचंय. तुम्हाला ऑल एक्झाम कट्टा ॲपच्या माध्यमातून इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र या विषयाच्या टेस्ट सिरीज आणि संपूर्ण मार्गदर्शन कोर्स आहे, ज्यामध्ये साधारणतः 2000 ते 2500 पेजच्या प्रश्न म्हणजे टेस्ट नोट्स असतील. त्यानंतर सेट आणि नेट परीक्षेच्या, त्यामध्ये सेट परीक्षा 2019 ते 2025 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, त्याबरोबरच रेकॉर्डेड लेक्चर्स आणि इथून पुढचे लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला मिळतील. आणि परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून सेट आणि नेट आणि एमपीएससी प्राध्यापक भरती जी ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे, तर त्या पद्धतीचे 100 प्रश्न 200 मार्काला 1/4 निगेटिव्ह सिस्टीम, त्याचबरोबर 1 तासाचा कालावधी, अशा पद्धतीचे टेस्ट सिरीज 10 विश्लेषणासहित तुम्हाला मिळणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचंय त्यांनी ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करा. त्याबरोबरच काही अडचण आली तर 9689047738 या क्रमांकाला तुम्ही कॉल करू शकता. बघा, कालच्या आपण भागामध्ये प्रश्न क्रमांक 25 पर्यंत विश्लेषण केलं होतं. आज आपण त्याच्या पुढे म्हणजे 26 पासून पुढे जाणार आहोत. प्रश्न क्रमांक 26, कार्बन टॅक्स हे पिंगुनविहीन कराचे एक उदाहरण असून त्याचा मुख्य उद्देश काय दुरुस्त करणे हा असतो. बघा, संकल्पनेवर आधारित प्रश्न आहे, सध्याच्या घडामोडीवर आधारित प्रश्न आहे. धनात्मक बाह्यता, ऋणात्मक बाह्यता, मक्तेदारीची बाजार शक्ती, माहितीची असममितता. तर योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी, ऋणात्मक बाह्यता. म्हणजेच काय, तर आपल्या सर्वांना माहिती, ऋणात्मक बाह्यता जेव्हा एखाद्या खाजगी आर्थिक क्रियेमुळे, उदाहरणार्थ कारखान्यामुळे होणारं प्रदूषण समाजाला नाहक त्रास देणार असतं. एखादा कारखाना कमवतोय पण त्यातून होणारं प्रदूषण हे सर्वच समाजाला नाहक त्रास देणारं असतं, नुकसान सोसणारं असतं, तेव्हा त्याला ऋणात्मक बाह्यता असं म्हटलं जातं. त्याच्या बदल्यामध्ये त्यांच्याकडून, बघा, अर्थशास्त्रज्ञ AC पिंगू यांच्या मते अशा प्रदूषणावर अतिरिक्त कर लावला गेला पाहिजे, ज्याला पिंगुवियन कर, कार्बन टॅक्स लावून त्याची सामाजिक किंमत वसूल केली पाहिजे, असं त्या संकल्पनेमध्ये त्यांनी सांगितलंय, ज्यामुळं प्रदूषण कमी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, जसं झाडं लावणं, जे काय असेल ते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 27वा. भारतात ग्राहक किंमत निर्देशांक, ज्याला आपण CPI कंबाईंड च्या साध्यतेच्या मालिकेसाठी पायाभूत वर्ष, बेस इयर कोणते आहे? बघा, हा योग्य उत्तर काय आहे? तर संकल्पनेवर आधारित आहे. तर योग्य उत्तर 2004, 2005, 2011, 2012, 2015 ते 2016, 2018 ते 2019. 27व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय असणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक, बेस वर्ष धरलेलं आहे 2011-12. केंद्रीय सांख्यिकीय कार्यालयाद्वारे. कोण हे वर्ष ठरवतं? तर केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय. याच्यावर प्रश्न विचारलाय की हे वर्ष, बेस वर्ष कोण ठरवतं? तर घोषित केल्या जाणाऱ्या ग्राहक किंमत निर्देशांकाचे म्हणजेच ग्रामीण शहरी एकत्रित पायाभूत वर्ष हे 2011-12 आहे. आरबीआयच्या आपल्या मौद्रिक धोरणामध्ये महागाई मोजण्यासाठी याच निर्देशांकाच्या मुख्यत्वेचा वापर केला जातो. याच्यानुसार महागाई दर ठरवला जातो, निश्चित केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 28वा. जर सीमांत उपभोग प्रवृत्ती MPC 0.8 असेल तर केनिशियन गुंतवणूक गुणांकाचे मूल्य किती असेल? 2, 4, 5, 10. तर योग्य उत्तर काय आहे? 5. पर्याय क्रमांक C बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, 29वा. फ्रिश ओलिन प्रमेय अर्थशास्त्राच्या
कोणत्या उपशाखेशी संबंधित आहे? बघा, हा संकल्पनेवर आधारित प्रश्न आहे. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. विचारण्याची एक पद्धत आहे. 30% प्रश्न हे साधारणतः सोपे पद्धतीचे असतात. 40% प्रश्न हे मध्यम स्वरूपाचे असतात आणि 30% प्रश्न हे कठीणातील कठीण स्वरूपाचे असतात. अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका तयार केली जाते. 30% प्रश्न हे संकल्पनावर आधारित असतात. 40% प्रश्न हे अंडरस्टँडिंगवर आधारित असतात आणि 30% प्रश्न हे ऍप्लिकेशनवर आधारित असतात. असं या सर्व दृष्टिकोनातून प्रश्न पेपर म्हणजे क्वेश्चन पेपर पूर्ण सिलेबसवर आधारित केला जातो. तर आकलनावरचा प्रश्न आहे. काय आहे योग्य उत्तर? तर योग्य उत्तर आहे संख्यात्मक अर्थशास्त्र, इकॉनॉमिक टॅक्सेस, बहुचल रेखीय प्रतिगमन हे प्रमेय इकॉनॉमिक टॅक्स मधील ओलाएस प्रतिगमन ची संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 30वा. प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी सर्व खरीप पिकासाठी भरावयाचा विमा हप्ता किती निश्चित केलेला आहे? बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजना याच्यावरचा प्रश्न विचारलेला आहे. करंट इश्यूवर जे 1.52 5.10 पॉईंट म्हणजे भारतीय प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सर्व खरीप पिकासाठी भरावयाचा विमा हप्ता स्वतःचा किती भरावा लागतो? तो 2% भरावा लागतो. पर्याय क्रमांक बी आहे. बघा, आपण देखील आपल्या प्रतिक्रिया चॅटबॉक्स मध्ये नोंदवू शकता. 2016 मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे प्रीमियम दर खालील प्रमाणे निश्चित केलेले आहेत. खरीप पिकासाठी 2%, रब्बी पिकासाठी 1.5%. तर निगडीत व्यापारी व बागायती पिकासाठी अॅन्युअल हा 5% असतो. तर पुढचा प्रश्न 31वा. ॲरोचे अशक्यता प्रमेय. ॲरोचे अशक्यता प्रमेय हे अर्थशास्त्राच्या कोणत्या शाखेतील एक महत्वपूर्ण योगदान आहे? बघा, संकल्पनावर आधारित प्रश्न विचारलाय. समष्टी अर्थशास्त्रीय वृद्धी मॉडेल, कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सामाजिक निगडीत सिद्धांत, औद्योगिक संघटन आणि मक्तेदारी नियंत्रण, आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्था. तर याचं योग्य उत्तर काय आहे? बघा, 31व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी पर्याय, कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सामाजिक निवड सिद्धांत. बघा, केनेथ ॲरो यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. त्यांच्या मते जेव्हा मतदाराकडे 2 पेक्षा जास्त पर्याय असतात तेव्हा ठराविक लोकशाही अटीचे उदाहरणार्थ हुकुमशाही नसणे तर्कसंगत असतं, तर पालन करून वैयक्तिक पसंतीचे रूपांतर एकत्रित सामाजिक पसंतीमध्ये करणे तार्किकदृष्ट्या अशक्य असतं, असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या सिद्धांतामध्ये. त्यानंतर 32वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वक्र 2 उत्पादक घटकाचे असे विविध संयोजन दर्शवतो जेथून एकूण उत्पादनाचे प्रमाण समान म्हणजे सारखेच मिळतं? सम उत्पादक वक्र, सम खर्च रेखा, समवृत्ती वक्र आणि उत्पादन शक्यता वक्र. काय योग्य उत्तर आहे? हा देखील नॉलेज बेस क्वेश्चन आहे. 32व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सम उत्पादन वक्र. यामध्ये सांगितलेलं आहे, प्रश्नामध्येच उत्तर दडलेलं आहे. बघा, काय विचारलंय? काय वक्र 2 उत्पादक घटकाचे असे विविध संयोजन दर्शवतं ज्या माध्यमातून उत्पादनाचं प्रमाण जे आहे ते समान सारखे मिळते. त्यामुळे ए पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे 33वा. बघा, आर्थिक वृद्धीमधील सुवर्ण काळ, गोल्डन एज ही संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली? फॅक्च्युअल प्रश्न आहे. रॉबर्ट सोलो, जोआन रॉबिन्सन, रॉय हॅरॉड, एक्से डोमार्ड. तर योग्य उत्तर काय आहे 31व्या प्रश्नाचं? तर 31व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे जोआन रॉबिन्सन. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. श्रीमती जोआन रॉबिन्सन यांनी त्यांच्या भांडवली संचय सिद्धांतामध्ये सुवर्णकाळ ही संकल्पना वापरलेली आहे. अशा पद्धतीचे थेट प्रश्न विचारले जातात. ही अशी स्थिती आहे जिथं लोकसंख्या वृद्धीचा दर, श्रमशक्तीची वाढ आणि भांडवल संचयाचा दर हे दोन्ही एकमेकाच्या बरोबर असतात. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्ण रोजगार आणि स्थिर वृद्धी टिकून राहत असते. पुढचा प्रश्न आहे 34वा. बॅडच्या अधिकार मॉडेल्स अंतर्गत फर्म
परस्पराशी कोणत्या घटकाच्या आधारावर स्पर्धा करतात? उत्पादित नगसंख्या, क्वांटिटी, बाजारपेठेतील हिस्सा, मार्केट शेअर, वस्तुभेद, प्रोडक्ट डिफरन्शिएशन आणि किंमत, प्राइस. तर योग्य उत्तर काय आहे? 34व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्राइस. बघा, कोरोना मॉडेल्स यामध्ये फर्म उत्पादनाच्या प्रमाणावर क्वांटिटी स्पर्धा करत असतात. तर ब्रॉन्टर्ड मॉडेल यांच्यामध्ये फर्म्स किमतीच्या आधारावर स्पर्धा करतात. प्रत्येक फर्म असा विचार करते की प्रतिस्पर्धी आपली किंमत स्थिर ठेवेल आणि ग्राहक सर्वात स्वस्त वस्तू खरेदी करतील. यामुळे किमतीची तीव्र स्पर्धा सुरू होते. त्यानंतर पुढचा 35वा प्रश्न आहे. जे वक्र परिणाम हा चलनाचे अवमूल्यन केल्यावर देशाच्या कोणत्या घटकावर होणारा अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम दर्शवतो? राजकोषीय तूट, महागाईचा दर, व्यापार तोल, थेट परकीय गुंतवणूक. तर 35व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी, व्यापार तोल, बॅलन्स ऑफ ट्रेड. जेव्हा एखादा देश आपल्या चलनाचे अवमूल्यन करतो तेव्हा अल्पकाळात आयात आधीच महाग झाल्यामुळे व्यापार तोल तूट आणखी बिघडते. परंतु दीर्घकाळात नियोजित प्रमाण वाढवल्यामुळं आणि आयातीचे प्रमाण घटल्यामुळं व्यापार तोलामध्ये सुधारणा होते. हा आलेख इंग्रजीमध्ये जे अक्षरासारखा दिसतो. त्यानंतर 36वा प्रश्न आहे. क्राउडिंग आउट इफेक्ट केव्हा घडून येतो? विस्तारवादी राजकोषीय धोरणामुळं. जेव्हा विस्तारवादी राजकोषीय धोरणामुळं. बघा, योग्य उत्तर काय आहे? पर्याय व्याजदर कमी होतात आणि खाजगी गुंतवणूक वाढते. बी, व्याजदर वाढतात आणि खाजगी गुंतवणूक कमी होते, घटते. सी, कर वाढतात आणि सार्वजनिक खर्च कमी होतो. डी, मध्यवर्ती बँकाकडून चलन पुरवठा वाढवला जातो. योग्य उत्तर काय आहे? बघा, आपण आपल्या प्रतिक्रिया चॅट बॉक्स मध्ये देऊ शकता, ज्या माध्यमातून तुम्हाला स्वतःला आपण करत असलेल्या विचारासंदर्भात माहिती मिळणार आहे. योग्य उत्तर आहे बी, व्याजदर वाढतात आणि खाजगी गुंतवणूक कमी होते, घटते. विश्लेषण तुम्ही पीडीएफ मध्ये पाहू शकता. पीडीएफ तुम्हाला ग्रुपवर पाठवली जाणार आहे. त्यानंतर 37वा प्रश्न. टोबिन कर हा प्रामुख्याने कशावर लावण्यासाठी सुचवला गेलेला कर आहे? दीर्घकालीन भांडवली नफा, सट्टेबाजारीच्या उद्देशाने होणारा परकीय चलन व्यवहार. सी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील भौतिक वस्तूंचा व्यापार. त्यानंतर डी, स्थावर मालमत्ता खरेदी विक्री. तर योग्य उत्तर काय आहे 37व्या प्रश्नाचं? बी, सट्टेबाजीच्या उद्देशाने होणारा परकीय चलन व्यवहार. त्यामुळे बी पर्याय योग्य आहे. तर याचं योग्य उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण खाली दिलेलं आहे. वेळेअभावी आपण पाहत नाहीये, तुम्ही पीडीएफ मध्ये पाहू शकता. पुढचाच 38वा प्रश्न आहे. जर एखाद्या रेषीय प्रतिगमन मॉडेलमध्ये विषम विचालकता असेल तर त्याचा अर्थ काय होतो? त्रुटी पदे एकमेकांशी सहसंबंधित असतात. त्रुटी पदांची विचलन स्थिर नसते. सी, स्वतंत्र चलामध्ये परिपूर्ण रेषीय संबंध असतो. डी, आश्रयित चलाची सरासरी शून्य असते. तर 38व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बी पर्याय, त्रुटी पदकाचे विचलन स्थिर नसते. त्याचं विश्लेषण खालील पद्धतीने दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 39वा. भारतात M3 विस्तृत पैसा ब्रॉड मनी मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? बघा, होत नाही विचारलेलं आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. प्रश्न जर आपण चुकीच्या पद्धतीने वाचला तर आपल्याला त्याचं उत्तर चुकीचं निवडणे जाण्याची शक्यता असते. जनतेकडील चलन, बँकिंग व्यवस्थेतील मागणी ठेवी, बँकिंग व्यवस्थेमधील मुदत ठेवी, पोस्ट ऑफिस बचत बँकेतील एकूण ठेवी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पोस्ट ऑफिस बचत बँकेतील एकूण ठेवी. पर्याय क्रमांक डी. त्याचं विस्तारित स्वरूपामध्ये आपण बघितलेलंच आहे. पुढचा 40वा प्रश्न आहे. सरकारी आयोगाच्या शिफारशीवरून 1990 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत आंतरराज्य परिषद इंटरस्टेट कौन्सिल स्थापन करण्यात आली आहे? कलम 263, कलम 280, कलम 300A आणि कलम 312. फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि अर्थशास्त्रातील राज्यघटनेशी संबंधित आहे. कलम 263 मध्ये केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करणाऱ्या सरकारी आयोगाच्या 1983 ते 88 शिफारशीनुसार राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे 28 मे 1990 रोजी कलम 263 अन्वये राज्य
आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. तर वित्त आयोग 280 वित्त आयोगाची स्थापना. तर आर्थिक प्रशासन व केंद्र राज्य वित्तीय संबंध या दोन्ही कलमांचा मोठा महत्व दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 41वा समष्टी म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स लुकास टिका हा खालीलपैकी कोणत्या विधानावर भर देतो? पारंपरिक इकॉनॉमिक्स मॉडेल दीर्घकालीन महागाईचा अंदाज लावण्यासाठी अत्यंत विश्वसनीय असतात. बी, जेव्हा सरकारी धोरण बदलतात तेव्हा ग्राहकांच्या आणि उद्योजकांच्या निर्णय प्रक्रियेचे निकष स्थिर राहतील असे गृहीत धरून धोरणाचे मूल्यमापन करता येत नाही. सी, मौद्रिक धोरण अल्पकाळ आणि दीर्घकाळ या दोन्हीमध्ये पूर्णपणे निरुपयोगी ठरते. डी, केनिशियन अर्थशास्त्रज्ञाकडून राजकोषीय गुणकाचे मूल्य नेहमीच कमी मानले जाते. तर 41व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जेव्हा सरकारी धोरण बदलतात तेव्हा ग्राहकाच्या आणि उद्योजकांच्या निर्णय प्रक्रियेत निकष स्थिर राहतील असे गृहीत धरून धोरणकर्त्यांना मूल्यमापन करता येत नाही. त्यामुळे बी पर्याय योग्य आहे. त्याचं स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकता. 42वा प्रश्न आहे पूर्ण स्पर्धेच्या परफेक्ट कॉम्प्युटेशन बाजारपेठेत फर्मने दीर्घकालीन समतोल लॉंग रन इक्विलिब्रियम साधण्यासाठी खालीलपैकी कोणती अट पूर्ण होण्याची आवश्यकता असते? MR = AR = MC = AC. तर ही संकल्पना आधारित प्रश्न आहे. ए पर्याय बरोबर आहे. तर त्याचं स्पष्टीकरण वर दिलेलं आहे. 43वा प्रश्न आहे अंतर्गत वृद्धी सिद्धांत सोलो स्वान मॉडेलच्या उलट आर्थिक वृद्धीसाठी प्रामुख्याने कोणत्या घटकाला कारणीभूत मानतो? योग्य उत्तर काय आहे? बाह्य आंतरिक तांत्रिक प्रगती, लोकसंख्या वाढीचा उच्च दर. सी पर्याय मानवी भांडवल, नवसंशोधन आणि ज्ञानातील अंतर्गत गुंतवणूक. आणि डी पर्याय भांडवल संचयाचे घटते प्रतिफल. तर 43व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी पर्याय मानवी भांडवल, ह्युमन कॅपिटल, नवसंशोधन इनोव्हेशन आणि ज्ञानातील अंतर्गत गुंतवणूक. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. पॉल रोमन यांनी सांगितल्या पद्धतीनं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 44वा लिओनटिप विरोधाभास हा प्रायोगिक निकष कोणत्या आर्थिक सिद्धांताला आव्हान देणारा ठरला? निरपेक्ष लाभ सिद्धांत, तुलनात्मक लाभ सिद्धांत, वेक्टर ओव्हलिन सिद्धांत, खरेदी शक्ती समता सिद्धांत. तर 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे हेक्चर ओव्हलिन सिद्धांत. त्याचं स्पष्टीकरण खाली दिलेलं आहे. ते तुम्ही पाहू शकता, अभ्यासू शकता, जे तुम्हाला म्हणजे तुमच्या अभ्यासाच्या दृढीकरणासाठी उपयुक्त ठरणार आहे. तर पुढचा 45वा प्रश्न आहे मेटर्झर विरोधाभास नुसार एखाद्या मोठ्या देशाने आयातीवर आयात शुल्क लादल्यास काय घडू शकते? आयात केलेल्या वस्तूच्या देशांतर्गत किमतीत वाढ होते, आयात केलेल्या वस्तूच्या देशांतर्गत किमतीत घट किंवा घसरण होते, तत्काळ व्यापार युद्ध होऊन व्यापार शून्य होते, व्यापार अटीमध्ये कोणताही बदल होत नाही. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आयात केलेल्या वस्तूच्या देशांतर्गत किमतीमध्ये घसरण किंवा घट होते. पुढचा 46वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान राजकोषीय ओढ ची अचूक व्याख्या करते? आर्थिक वाढीवर उच्च सरकारी कर्जाचा होणार नकारात्मक परिणाम. बी, धोरण निर्मिती आणि अंमलबजावणी यामधील वेळेचा फरक. सी, अशी स्थिती जिथे महागाईमुळे करदाते उच्च कराच्या टप्प्यात ढकललेले जातात ज्यामुळे अर्थव्यवस्थेचा वेग मंदावतो. डी, सार्वजनिक गुंतवणुकीमुळे खाजगी उपभोगाचे होणारे संकुचन. तर योग्य उत्तर आहे 46 सी पर्याय अशी स्थिती जिथे महागाईमुळे करदात्याचे उच्च कराच्या टप्प्यात ढकलले जातात ज्यामुळे अर्थव्यवस्थेचा वेग मंदावतो. पुढचा 47वा प्रश्न आहे एखाद्या अर्थव्यवस्थेत जर गिनी गुणांक 0.35 कडून 0.50 कडे जर सरकला तर ते काय दर्शवते? बघा संकल्पनेवर आधारित प्रश्न आहे. उत्पन्नाचे वितरण अधिक समान झाले आहे असं दर्शवतो. बी पर्याय उत्पन्नाचे वितरण अधिक असमान झालेले आहे, देशातील गरिबीतून पूर्णपणे बाहेर पडलेला आहे, लॉझन वक्र पूर्णपणे समतेच्या रेषेशी एकरूप झालेला आहे. तर योग्य उत्तर काय आहे? तुम्हाला गिनी गुणांक काय आहे हे समजलं पाहिजे. तर योग्य उत्तर आहे बी पर्याय उत्पन्नाचे वितरण अधिक असमान झालेलं आहे. जसं आपल्या देशामध्ये 10% लोकांकडं 90% लोकांची संपत्ती आहे. तर त्यामुळं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी.
पुढचा 48वा प्रश्न आहे, जर x आणि x दोन चलामधील सहसंबंध गुणांक हा 0.95 असेल तर याचा अर्थ काय आहे? तर कोणताही रेषीय संबंध नाही, यांच्यात अत्यंत मजबूत धनात्मक रेषीय संबंध आहे, त्यांच्या अत्यंत मजबूत ऋणात्मक व्यस्त रेषीय संबंध आहे. इथे थेट धनात्मक दिशेने बदल घडून येतो. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, त्यांच्या अत्यंत मजबूत ऋणात्मक व्यस्त रेषेचा संबंध आहे. पुढचा प्रश्न 49वा, 2011 मध्ये रिझर्व्ह बँकेला अहवाल सादर करणारी मालेगाम समिती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची थकीत कर्ज, सूक्ष्म वित्तीय संस्थांचे नियमन, टेलिकॉम क्षेत्रातील कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि परकीय संस्थागत गुंतवणूकदार मार्गदर्शन तत्व. 49व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सूक्ष्म वित्त संस्थांचे नियमन. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 50वा आणि शेवटचा प्रश्न आहे, भारताच्या तोलाच म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे व्यापार तोलाचा, इथं थोडं चूक झालेली आहे. भांडवली खात्यात खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? थेट परकीय गुंतवणूक, बाह्य व्यावसायिक कर्ज, गुंतवणुकीवरील उत्पन्न उदाहरणार्थ मिळालेलं व्याज किंवा लाभांश. डी, अनिवासी भारतीय NRI ठेवी. तर 50व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय आहे? सी, गुंतवणुकीवरील उत्पन्न. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. परकीय गुंतवणूक, FDI आणि FPI, बाह्य कर्ज आणि NRI ठेवी या सर्व घटकांमुळे देशाच्या मालमत्ता आणि दायित्वामध्ये बदल होतो. म्हणूनच भांडवली खात्याचा भाग आहे. उलट गुंतवणुकीवरून मिळणारे व्याज, लाभांश किंवा नफा हा चालू खात्यावरील म्हणजे करंट अकाउंट अदृश्य घटकाचा भाग आहे. त्यामुळे सी पर्याय योग्य आहे. पुढचा 51वा प्रश्न आहे, क्रुजनेटच्या उलट यू परिकल्पना असे दर्शवते की जसे देश दरडोई उत्पन्न वाढते तशी उत्पन्नाची असमानता वाढते कमी होते. पर्याय दिलेले आहेत ते आपण पुढच्या म्हणजे 4थ्या सत्रामध्ये पाहणार आहोत. बघा प्रश्न कसे वाटले, तुमच्या प्रतिक्रिया कळवा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कोर्स घ्यायचा असेल इकॉनॉमिक्स विषयाचा, सेट आणि नेट आणि MPSC परीक्षा सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्याख्यातासाठी तर ऑल एक्झाम कट्टा या ऍपवर उपलब्ध आहे, जे तुम्ही गुगलवर देखील सर्च करून तो कोर्स मिळवू शकता, त्याची लिंक मिळवू शकता. जर काही अडचण आली तर तुम्ही 96890477 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. बघा, अभिनय तो कभी नाही या उक्तीप्रमाणे अशा पद्धतीची जाहिरात भविष्यात येईल न येईल, त्यामुळं आपण आपल्या जीवाचं रान करून आपलं स्वतःचं स्वप्न, आपल्या कुटुंबाचं स्वप्न साकार केलं पाहिजे. येणाऱ्या प्राध्यापक भरतीमध्ये, अधिव्याख्याता भरतीमध्ये आपला समावेश होईल अशी अपेक्षा. आणि तुमचा अभ्यासाचा जो वेग आहे तो वाढवला पाहिजे. अभ्यासाला परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून कन्वर्ट केलं पाहिजे, ज्यासाठी तुम्हाला टेस्ट त्याच पद्धतीनं सोडवणं गरजेचं आहे. सर्वांना अभ्यासासाठी आणि अभ्यासासाठी टिकून म्हणजे परीक्षा होईपर्यंत अभ्यासाचं जे तुमची उर्मी आहे, जे तुमचं प्रेरणा आहे ते टिकून ठेवण्यासाठी देखील खूप खूप शुभेच्छा.